ईशसुरासुरमनुष्येन्द्रवन्दितम् दोदगायिकम् वमलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थम् धम्मासकटारम् शेषे पुनतीर्थये ततो वसिद्धे विशोद्धताभारि कमनीय नानदंसन चरितवलियारे नैते सौवे समगम् पतेगमेव प्लतेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ति मानुषे चित्ते इच्छाभवन्ताणम् सिद्धाणम् तत्नमो गणराणम् अज्ञायवगाणम् तावणम् चैव सौदेशिम् तेसिम् विशुद्धदंसन नानुताणासमम् समासेज्य उपसम्पयामि सम्मम् जत्तो निवारण सम्पत्ति। नंबर 84 नंबर 48 प्रवचन सार ज्ञान तत्व प्रज्ञा अधिकार गाथा नंबर 48 गाथा जान विजानादिभवम् अस्तेति कालिगेति वनन्ते नादोदस्सनतक्कम् पज्जयन्तौ मेघम् आचार्य कुंदकुंड प्रवचन सार त्या प्रवचन सारमध्ये मागटल्या 43 गाथेमध्ये आचार्य सांगितलं एकाच वेळेला तात्कालिक अतात्कालिक विचित्र आणि विषम अशा असमान जातीचे सर्व पदार्थ आहेत त्याला जे ज्ञान जाणते ते क्षायी ज्ञान आहे आणि असं जे जाणत नाही ते क्षावचंदेडी ज्ञान आहे असं सांगितल्यानंतर परत त्या 43 गाथेला शीर्षक देतात अवेता निश्चित करते हैं कि जो को नहीं जानता वह एक को भी नहीं जानता। जो झाला पक्ष वो नहीं जानता वही झालं साधन आणि एक को भी नहीं जानता हे झालं साध्य म्हणजे जो सर्वाला जाणत नाही ही जाणू शकत नाही याचाच अर्थ काय झाला जो सर्वाला जाणतो तोच एकाला जाणू शकतो या ठिकाणी सांगतात अन्वयार्थ जो एकही स्थान त्रैकालिक त्रिभुवनस्थ 3 के और 3 लोक के पदार्थ को नहीं जानता उसे पर्याय सहित एक द्रव्य भी जानना शक्य नहीं है। जो कोणी जीव आहे तो एकाच वेळेला भिन्न भिन्न क्षणामध्ये नाही एकाच वेळेला लोक अधोलोक मध्यलोक आणि 3 काल भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या 3 लोकांमध्ये 3 असणारे जेवढे सर्व पदार्थ आहेत
त्याला जो जाणत नाही, जो सर्व पदार्थाला जाणत नाही, काय करतो असा जीव पर्याय सहित एक द्रव्यवी जाणणं शक्य नाही. त्याला केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने म्हटलंय ना सर हे? केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने म्हटलंय ना सर? केवळ ज्ञानाची चर्चा आहे ना. असं जर नसेल तर जाणणं शक्य नाही, म्हणजे ते केवळ ज्ञान असू शकतच नाही. हे आता त्या ठिकाणी सांगायचं. तीन लोकांतील किती आहे? 6 द्रव्य आहे. आणि त्या 6 द्रव्याला जर जाणत नसेल तर उसे म्हणजे अशा जीवाला पर्याय सहित एक द्रव्य जाणणं शक्य नाही. मग 3 काल 3 लोकातील सर्व द्रव्य पदार्थाला त्यांच्या त्रिकालवरती पर्यायाने एक द्रव्याला जाणतो. ते काही ज्ञानात केवळ ज्ञानाला जाणणं शक्य आहे. आणि सूक्ष्म ज्ञानाला जाणणं शक्य नाही. तर मागच म्हटलं त्याचं. मग या ठिकाणी टीका, इस विश्व में एक आकाश द्रव्य, एक धर्म द्रव्य, एक अधर्म द्रव्य, असंख्यात काल द्रव्य और अनंत जीव द्रव्य तथा उनसे भी गुणे पुद्गल द्रव्य है. जाती अपेक्षेने 6, भेदाच्या अपेक्षेने झाले और उन्हीं के प्रत्येक के अतीत अनागत और वर्तमान ऐसे 3 प्रकारों से वेगवादी निरवधि अवधि मर्यादा वृत्ति प्रवाह वर्तना करना उत्पाद वे द्रव्य अस्तित्व परिणाम भीतर पड़ने वाली समाज जाने वाली अनंत पर्याय है. हे 6 द्रव्य आहे. त्या द्रव्यामध्ये अतीत कालामध्ये अनंत पर्याय होऊन गेला. काळाची एक आहे आणि अनागतच्या भूतकाळातल्या जेवढ्या पर्याय होऊन गेला आणि वर्तमान काळातले जी एक पर्याय आहे याच्याही अनंत पटीने अनागत पर्याय उत्पन्न होणार आहे. अनंत पर्याय उत्पन्न करता भूतकाळाला मर्यादा आहे, वर्तमान एक समय आहे आणि भविष्य अनागत अमर्यादित आहे. या अपेक्षेने भूतला अनंत, वर्तमानातील एक आणि भविष्यातल्या अनंत अशा 3 प्रकारच्या भेद. एक अतीत वाली भेद, एक अनागत वाली भेद आणि एक वर्तमान वाली भेद. अशा 3 भेद वाले म्हणजे 3 प्रकारे निरवधी, ज्याला अवधी मर्यादा नाही, असं वृत्ती प्रवाह रूपाने असं उत्पादवे द्रव्याच्या अस्तित्व परिणामाच्या द्वारे भीतर पडणे वाली पुण्यामध्ये द्रव्यामध्ये असणाऱ्या अनंत पर्याय हे त्रिकालवरती अनंत पर्यायाच्या समूहाला द्रव्य म्हणतात. जो त्रिकालवरती अनंत पर्याय आहे जो अनेकाला जाणत नाही, त्रिकालवरती पर्यायाला जाणत, त्रिकालवरती पर्याय ज्याच्या आधारे उत्पन्न होतात त्या द्रव्याला तो जाणू शकत नाही. पर्यायाला जाणत नंतर द्रव्यालाही जाणू शकत नाही. ते काय आणि जो त्रिकालवरती पर्यायाला जाणतो
तो काय करतो, एक द्रव्यालाही जाणतो. पण धर्माला जाणत नाही तर धर्मीला जाणणार कसा. मग जो धर्माला जाणतो अनंत धर्माला, मग अनंत धर्म ज्याच्या आधारे स्थित आहे तो काय शकतो, तर एक धर्मी म्हणजे एक द्रव्याला जाणू शकतो. इस प्रकार समस्त द्रव्य और पर्यायों का समुदाय नेय है. मग अशा प्रकारे काय म्हणतात, एक समुदाय सर्व द्रव्य त्यांच्या पर्यायरूप समुदाय नेय विश्व आहे. उसी से एक कोई भी जीव द्रव्य ज्ञाता है. या 6 द्रव्यामध्ये एक कोई भी जीव द्रव्य ज्ञाता आहे. 6 द्रव्यामध्ये जीवच ज्ञाता आहे, बाकी सगळे नेय आहेत. ज्ञाता नेय रूप नाही, नेय ज्ञाता रूप नाही. ज्ञाता ज्ञाताच्या ठिकाणी आहे, नेय नेयाच्या ठिकाणी आहे. नेयाचा ज्ञातामध्ये प्रवेश नाही, ज्ञाताचा नेयामध्ये प्रवेश नाही. तर त्याला उदाहरण रूपाने सांगतात आता. अब यहाँ जैसे समस्त धार्य को दबती हुई अग्नि समस्त धार्य हेतु, समस्त धार्य जिसका निमित्त है, ऐसा समस्त धार्याकार पर्याय रूप परिणमित सकल एक दहन जिसका आकार स्वरूप है, ऐसे अपने स्वरूप में अपने रूप में परिणमित होती है. वैसे ही समस्त नेयों को जानता हुआ ज्ञाता आत्मा समस्त नेय हेतु, समस्त नेयाकार पर्याय रूप परिणमित सकल एक ज्ञान जिसका आकार स्वरूप है, ऐसे निज स्वरूप से चेतना के कारण स्वानुभव प्रत्यक्ष है, उस रूप परिणमित होता है. आचार्य आहे की ज्याप्रमाणे समस्त लोक दहती हुई अग्नी कोण झाले, लाकूड. दाह्य दहती हुई अग्नी, दाह्य आणि दाहक म्हणजे समलाकूड आणि अग्नी. जेवढ्या ठिकाणी अग्नी पेटलेला आहे त्या सर्व ठिकाणचा अग्नी त्या संपूर्ण ठिकाणच्या लाकडाला जाळत आहे. एक लाकडाचा छोटासा उंड आहे, 1-1.5 फुटाचा, आणि त्याला चारी बाजूने अग्नी लागलेली आहे. ती अग्नी चारी बाजूने त्या संपूर्ण लाकडाच्या ओठ्याला जाळत आहे. ती त्याचे समस्त धार्याकार पर्याय रूप परिणमत. मग ती अग्नी ज्यावेळेला पदार्थाला लाकडाच्या ठोकळ्याला जाळते तेव्हा काही ती सर्व बाजूने जाळत आहे, पण त्या सर्व रूपाने त्या सर्व आकार रूपाने परिणमत आहे. अर्ध्याला जाळते आणि अर्ध्याला जाळत असं नाही. मग जेवढ्या ठिकाणी दाह्य लाकूड आहे तेवढ्या ठिकाणी अग्नी संपूर्ण ठिकाणी त्याला जाळत आहे. कोण अशा रूपाने परिणमत अग्नि सकल एक दहन जिसका आकार स्वरूप है. दहन जलाना दहना, मग जाळणे हे ज्याचं स्वरूप आहे. ऐसे अपने रूप में अग्नि रूप में परिणमित होती है. मग ती अग्नि लाकड दाह्य पदार्थाला जाळत असताना सुद्धा ती अग्नी कशी आहे, अग्नि रूपाने परिणमन करीत आहे, दाह्य रूपाने परिणमन करीत नाही. जर अग्नी
दहन रूप क्रिया न करता दाह्य पर्पण करेल, तर अग्नी लाकूड रूप झाली तर अग्नी लाकूड रूप झाल्यानंतर अग्नी कुणाला जाळणार? मग दाह्य आणि दहन असा भेद राहणार आणि दाह्य सर्वता दहन रूप झाला, दाह्य दहन रूप झाला, लाकूड सर्वता अग्नी झाली, तर जाळणार कोणाला? म्हणून ती अग्नीच्या रूपाने जाणत असताना अग्निरूप आहे. तसं ज्ञान समर्थ क्रियाला जाणत असताना त्या आकारूपाने परिणाम करत असताना सकल एक ज्ञानाचा आकार स्वरूप आहे. त्याचं काय संपूर्ण, सकल म्हणजे सारा परिपूर्ण. संपूर्ण ते कसं आहे, सकल एक ज्ञान जिसका आकार स्वरूप आहे. आकार म्हणजे जाणणे, ज्ञान मात्र एक स्वरूप आहे. ऐसे निस्वरूप में अशा स्वतःच्या निस्वरूप चेतनाच्या कारणाने तो कसा आहे, प्रत्यक्ष स्वानुभव प्रत्यक्ष. ती अग्नीच्या नाकाला जळत असताना अग्नी जशी तुम्हाला प्रत्यक्ष आहे, तसं नियाला जाणत असताना ती चेतना, ते ज्ञान तुम्हाला प्रत्येकाला अनुभव प्रत्यक्ष आहे. मी घटाला जाणतो, मी पटाला जाणतो, मी पुस्तकाला जाणतो, मी जन ऐकत आहे, मी भगवंताचे दर्शन करत आहे. मग मी आत्मा ही अनुभव प्रत्यक्ष आहे. रूप परिणमित होत आहे. त्या रूपाने काय होतो, तो अनुभव रूपाने परिणत होतो. अग्नी रूपाने परिणत आहे. अग्नी लाकूड रूपाने परिणत नाही, लाकूड रूपाने परिणत आहे. अग्नी रूपाने परिणत करीत आहे. दोघे एका ठिकाणी आहे. सर इथं दाह्य म्हणजे इंधन आणि दहन म्हणजे अग्नी. हा, दहन म्हणजेच दाहक न सर. जलाना दहना आपण दहन क्रिया करून आलं म्हणतो नाही. हा अग्निक्रिया. हा, जळून दहन कसं केलंय, अग्नीमध्ये प्रेत जाळलं ना. मग त्याचं ते टाकलं. मग दहन क्रिया म्हणजे जाळण्याच्या ठिकाणी ज्ञान आणि देयाच्या ठिकाणी लाकूड. मग असे दोन्ही एका ठिकाणी एका क्षेत्रामध्ये आहे. अग्नीला लाकडाला जाळत असताना अग्नी जेवढ्या क्षेत्रामध्ये पेटलेली आहे, ती तेवढ्या क्षेत्रातल्या लाकडाला सर्वथा जाळण्याचं काम करत आहे. अग्नी जेवढ्या लाकडाच्या क्षेत्रामध्ये, समजा तुम्ही लाकडं पुढे लाकडात स्वयंपाक केला का? कुठं लाकडं फोडून लाकडं फोडून लाकडावरती स्वयंपाक केला का चुलीमध्ये? कधी नाही केला, पण बघितलं. जेव्हा लाकडं चुलीमध्ये लावतो, समजा एक 2-2.5-3 फुटाची लाकडं होते, 2.5 फुटाचे. लावली, गऱ्यावरती घासणी टाकून त्याला काय केलं, त्याला तिथे चुलीमध्ये लिहून ठेवलं. मग ती खाता थोड्या वेळानं अग्नी प्रगट होतो. मग अग्नी प्रगट झाल्यानंतर जेवढ्या क्षेत्रामध्ये अग्नी प्रगट झाला, तो अग्नी चारी बाजूने तेवढ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या लाकडाला जाळत आहे. भले कुठं लाकूड आहे, 6 इंच पेटलेला अग्नी, पण 6 इंच पेटलेला अग्नी 6 इंच मध्ये असणाऱ्या लाकडा बाजूने जाळण्याची क्रिया करत आहे. तसं ज्ञान जेवढे विश्वामध्ये 6 द्रव्य जाती अपेक्षेने अनंत पर्याय अनंत द्रव्य आहे, त्या सर्वांना ते ज्ञान जाणतं. जसं आत्मा संपूर्ण नेयाला काय करतो, जाणतो. आणि मग काय ते आकार रूपाने परिणाम करतो.
म्हणजे त्या आकारामध्ये लाकड जळत असताना त्यावेळेला अग्नीला लाकडाचा आकार म्हणून गेला एक. आणि दुसरा आकार काय झाला, अग्नीचा स्वभाव लाकडाच्या आकाराचा नाही, अग्नीचा स्वभाव जाळणे आहे. तसं आत्म्याचा त्याला सकल एक ज्ञान जिसका आकार आहे, ते आकारचा अर्थ काय केला, निर्णय करणे, जाणणे पदार्थाला काय केला, निर्णय करणे, जाणणे. ते आकारचा अर्थ काय केला, एक स्वरूप आकार म्हणून चेतना जाणणे हे त्याचा आकार आहे, अन्य आकार नाही. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आकार शब्दाचा पदार्थाचा निर्णय. पाठ नंबर 1 काढा. किती? 124. 124. काढलं सर. नानं अष्टवियक्तो कम्मं जीवेणजं समारब्धं तमनेयदविदं बलिदं फलं दुःखं वा. अर्थ विकल्प. सुपर पदार्थ का भिन्नता पूर्वक उत्पत आभासन व ज्ञान है. म्हणजे अर्थ विकल्प. अर्थ म्हणजे पदार्थ, विकल्प म्हणजे टाळणे. अर्थ झाला पर, विकल्प झाला स्व. मग ज्ञान कसं आहे, तो पण पदार्थाला युक्त जाणतं आणि ते पत्र भिन्नता पूर्वक जाणतं. ज्ञान ज्ञानाला आणि स्वला स्वरूपात जाणतो आणि ज्या पदार्थाला ते पदार्थाला पररूप जाणतो. ज्ञान कधीही तो पराला एक रूपाने जाणत नाही. ज्ञान स्वला स्वरूपाने पराला पररूपाने जाणतो. म्हणून ज्ञानाच्या अपेक्षेने ज्ञानाचा स्वभाव सोपर प्रकाशी आहे, म्हणून ज्ञान बंधाला कारण नाही. ज्ञानाने सोपर प्रकाशित सोपर पदार्थाला भिन्नतापूर्वक जाणलं, पण श्रद्धेने तो आणि पराला एक केलं. ही श्रद्धा मिथ्या असल्यामुळे मोहाने बंद होतो. ही पदार्थ मला आवडतो, हा आवडत नाही. महाचरित्राचा काय मोह आहे ते म्हणून ठीक आहे. प्रथम तो अर्थ विकल्प व ज्ञान आहे. अर्थ विकल्प ज्ञान. अर्थाचा विकल्प म्हणजे निर्णय करणे, निर्णय करणे. जसं इथे आकाराचा पदार्थाचा निर्णय करणे हे ज्ञान. विकल्प म्हणा, आकार म्हणा. पुढे वहा अर्थ क्या है, अर्थ काय, तो करके विभागपूर्वक अवस्थित विश्व व अर्थ है. तो आणि पराच्या विभागपूर्वक अवस्थित विश्व अर्थ है. उसके आकारों का अवभासन व विकल्प है. त्या पदार्थाच्या आकाराचा अवभासन म्हणजे जाणणे, विकल्प म्हणजे निर्णय करणे, त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून आकार म्हणा, अवभासन म्हणा, जाणणे म्हणा, निर्णय करणार म्हणा, सगळे समानार्थी शब्द आहे. म्हणजे आकाराचा म्हणजे जाणण्याचा स्वभाव आहे. पुढे 48 गाथोरी ऐसे निज स्वरूप से जो चेतना के कारण कांगो प्रत्यक्ष है, वो जो वर्णन करता है.
म्हणून ज्ञान ज्ञान रूपाने परिणाम करतो, अग्नी अग्नि रूपाने परिणाम करतो. अग्नी लाकूड रूपाने परिणाम करत नाही, लाकूड लाकूड रूपाने परिणाम करतात, अग्नि रूपाने परिणाम करत नाही. आणि अग्नी पदार्थाला जाळत असताना अग्नी लाकडाच्या क्षेत्रातच जाऊन जाळतो, क्षेत्रामध्ये जाऊन जाळत शकत नाही. तसं मला केवळ ज्ञान सर्वगत आणि असर्वगत आहे. त्या जीवाच्या प्रदेशामध्ये प्रगट झालं म्हणून असर्वगत आहे. आणि लोक आणि अलोकाला जाणत म्हणून सर्वगत आहे. दुधामध्ये पडतात नील मणिरत्न, त्या नील मणिरत्नाची प्रभा सर्व दुधामध्ये व्यापून आहे. सर्व दुधामध्ये व्यापल्यानं सर्वगत आहे, म्हणून सर्व दूध निसर्ग फवारण्याने. आणि परमार्थाने निर्मळ्याची प्रभा निर्मळ्यामध्येच आहे, बाहेर नाही, असर्वगत आहे. तसं काही अग्नी आपल्या ठिकाणी जाऊन जाळण्याची क्रिया करतो, लाकडामध्ये जाऊन जाळण्याची क्रिया करत नाही. लाकूड आपल्या ठिकाणी आपली जळण्याची क्रिया करतो, जाळण्याची क्रिया करत नाही. तसं नियाच्या ठिकाणी राहून त्यांचं परिणाम ते त्यांच्यामध्ये करतात. आणि ज्ञान आपल्या ठिकाणी राहून जाणण्याची क्रिया आपल्या क्षेत्रामध्ये करतो. त्यांच्या क्षेत्रातील द्रव्याचे स्वचतुष्टय अन्य द्रव्याच्या स्वचतुष्टय होत नाही. मग याप्रमाणे वास्तव में खरोखर द्रव्याचा स्वभाव आहे. किंतु समस्त देव को नहीं जानता वो आत्मा. मग जो संपूर्ण देहाला जाणत नाही तो आत्मा. समस्त दाह्य को न दहती हुई अग्नि. समस्त दाह्य हेतु काय समझे, समस्त दाह्याकार पर्याय सकल एक धन जिसका आकार है, ऐसे रूप में ऐसे अपने रूप में परिणमन नहीं होती. उसी प्रकार देयाला जाणत नाही, समस्त दाह्याला न दहती हुई अग्नि, संपूर्ण दासाला न जाणणारी अग्नि. समस्त दाह्य हेतुक, समस्त दाह्य हेतु असे समस्त दाह्याकार पर्यायरूप चार इंद्ररूप पर्यायरूप परिणमित सकल एक धन जिसका आकार है, असे आपल्या रूपामध्ये परिणमत नाही होत नाही. उसी प्रकार समस्त नेय हेतु समस्त नेयाकार पर्यायरूप परिणमत सकल एक ज्ञान जिसका आकार है, ऐसे अपने रूप में स्वयं चेतनता के कारण स्वानुभव प्रत्यक्ष होने पर भी परिणमित नहीं होता. अपने को अनुभव नहीं करता, नहीं जानता. इस प्रकार यह होता है कि जो सबको नहीं जानता वो अपने को आत्मा नहीं जानता. त्याप्रमाणे करत नाही. माझ्या आपल्या स्वरूपामध्ये स्वयंचेतनच्या कारणाने अनुभव प्रत्यक्ष होणे पर अनुभव प्रत्यक्ष परिणमित नाही होता. म्हणजे आपल्याला परिपूर्ण रूपाने अनुभव नाही करतो, नाही जाणार. या सिद्ध काय होतं, जो सर्वाला जाणत नाही तो एक आपल्या आत्म्यालाही जाणत नाही. याचा अर्थ सर्वाला जाणतो तो एकाला पण जाणतो. जो अग्नि काष्ट तृण पत्ते इत्यादि समदाय पदार्थ को नहीं जलाता का धन स्वभाव काष्टादि समस्त दाह्य जिसका निमित्त है, ऐसा समस्त दाह्य दाह्याकार पर्यायरूप परिणमित न होने से अपूर्ण रूप से परिणमित होता है.
परिपूर्ण रूप से परिणमित नहीं होता. ती अग्नी जर सर्व आणि सर्व जाळत नसते तर ती अपूर्ण परिणमत आहे. ती अपूर्णपणे परिणमत असेल तर ती सर्वाला जाळू शकत नाही. तिथे परिपूर्ण एक दहन जिसका स्वरूप है ऐसे वह अग्नि अपने रूपी पूर्ण रीति से परिणमित नहीं होती. काय पूर्ण होत नहीं. उसी प्रकार यह आत्मा समस्त द्रव्य पर्याय समस्त नियम को नहीं जानता. असा तो आत्मा संपूर्ण द्रव्य कालवरती सर्व पर्यायाला जाणत नाही. उसका ज्ञान समस्त ने जिसका निमित्त है ऐसे सर्व द्रव्य ज्याचे निमित्त है असे समस्त निराकार पर्याय रूप परिणमित न होने से अपूर्ण रूप से परिणमित होता है. परिपूर्ण रूप से परिणमित नहीं होता. असं ते ज्ञान संपूर्ण नियाला जाणण्याचे परिणाम होत नाही तर अपूर्ण परिणमित होतो आणि परिपूर्ण परिणमित होत नाही. इसलिए परिपूर्ण एक ज्ञान जिसका स्वरूप है. आत्म्याचं परिपूर्ण ज्ञान हे आत्म्याचा स्वभाव आहे. अपूर्ण शौष्मिक ज्ञान आत्म्याचा स्वभाव नाही. ऐसा वह आत्मा अपने रूप से ही पूर्ण रीति से परिणमित नहीं होता. तो आत्मा आपल्या रूपाने पूर्णपणे परिणमित होणार नाही. अर्थात जिसको ही पूर्ण रीति से अनुभव नहीं करता, नहीं जानता, मग तो काय संपूर्णाला जाणणार नहीं. इस प्रकार सिद्ध हुआ कि जो सबको नहीं जानता वो एक अपने को पूर्ण रीति से नहीं जानता. जो एकाला जाणत नाही तो काय सर्वालाही जाणू शकत नाही. याचा अर्थ काय झाला. इथे सांगताना काय सांगितलं. जो आत्मा त्रिकालवरती अनंत द्रव्याच्या त्रिकालवरती अनंत पर्याय आहे. अशा त्रिकालवरती अनंत पर्यायाला जो जाणतो तो सर्व द्रव्याला जाणतो. सर्व द्रव्य जाती अपेक्षेने एकेकाच्या अपेक्षेने एक द्रव्याला जाणतो. ज्या द्रव्याच्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला जाणलेला आहे, सगळ्याला जाणलेला आहे, तो एक उद्गल अनंत धर्मद्रव्य एक अधर्मद्रव्य एक आकाशी त्रिमानव संख्या जीव अनंत या प्रत्येक द्रव्याला काय करतो तो जाणतो. याच्यातून काय सर्व पर्यायाला जाणतो तो द्रव्य हे झालं हेतू. तोच द्रव्याला जाणू शकतो. द्रव्याला जाणणं सर्व द्रव्याला जाणणं हे साध्य आहे. आणि सर्व द्रव्याला जाणत असताना सर्व पर्यायाला जाणतो हा हेतू सांगितला. हेतू हमेशा हेतूची सिद्धी करत नाही, हेतू साध्याची सिद्धी करतो. पुढच्या गाठीत काय सांगणार आहे. एक को न जानने वाला सबको नहीं जानता. तो सर्वाला जाणत नाही एकाला जाणत. की एकाला जाणत नाही तो सर्वाला जाणत नाही. म्हणजे एका गाथेमध्ये विषयाकडून कथन केलं आणि एकीकडून विषयीकडून कथन केलं. मग इथे काय त्याला मग दिसताना काय दिसतं आपल्याला. जो सर्वाला जाणत नाही तो एकाला जाणत नाही. आता उदाहरणात काय दिलं. सर्व मध्ये सर्व द्रव्य सर्व गुण आणि सर्व पर्याय आहे. त्याला या ठिकाणी काय केलं. सर्व रूपाने अनुभव घेतला. आचार्य ते सांगतात तिथे सर्व पर्याय याचा अर्थ तुम्ही 6 द्रव्यातल्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला तुम्ही सर्व पर्याय म्हटले
आणि त्या सर्व पर्यायाला जो जाणणार नाही तो एक काय करणार नाही, त्या एकेका द्रव्याला सुद्धा जाणणार नाही. आता काय करणार, याच्यातून अर्थ काढणार. मग हा काय झाला, स्थूल रूपाने व्यवहार रूपाने हा अर्थ केलेला आहे. कारण अन्यमतावलंबी जे जीव आहेत ते काही अन्यमतावलंबी जीव कसे आहेत, आत्म्याला तुम्ही काय म्हणला, अरे भगवंताला सर्वज्ञ म्हणता का नाही. मग सर्व आणि ज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा, सर्व म्हणजे सर्व पदार्थाला जाणणारा. मग तुम्ही सर्वज्ञ म्हणता आणि परत म्हणता तुम्ही सर्वज्ञ आत्मज्ञ आहेत. मग तुमचे सर्वज्ञ का आत्मज्ञ आहे. मग तुमच्या सर्वज्ञ या शब्दातून तो सर्व द्रव्याला जाणणारा तो सर्वज्ञ आहे. मग याचा अर्थ आत्मज्ञ आत्मज्ञ तो सर्वज्ञ आहे असं कुठं होतं. मग तुम्ही एक कारण सांगा, एक तर सर्वज्ञ माना नंतर एक आत्मज्ञ माना. जो आत्मज्ञ असतो तो आत्म्यामध्ये असतो, तो सर्वाला कुठे जाणतो. जो सर्वाला जाणतो तो आत्मज्ञ कुठे असतो. अशी न्याय ग्रंथामध्ये सर्वज्ञाची सिद्धी करताना त्या सर्वज्ञ वाचक शब्दाचा असा करतात. मग अशा त्यामध्ये या ग्रंथामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये न्यायाच्या माध्यमातून सिद्धी केलेली आहे. मग याचा अर्थ काय केला जातो, विश्वातील त्रिकालवरती अनंत द्रव्याच्या अनंत पर्यायाला जो जाणतो तो काय करतो, एक आत्म्याला जाणू शकतो. त्रिकालवरती अनंत पर्यायाला जाणत नाही तो एक आत्म्याला जाणू शकत नाही. असा अर्थ केला तर काय झालं, मग हा अर्थ स्थूल रूपाने झाला. मग या गाथेचं सांगत आहे, जो कालावरती सर्व पर्यायाला जाणतो तो एकाला जाणतो. मग तुम्ही ते काय केलं, तुम्ही एक आत्मा त्रिकालवरती सर्व पर्यायाला जाणतो, तो एक एक द्रव्याला जाणतो असा अर्थ केला. पण आचार्य काय सांगत आहे, तो अर्थ मुख्य रूपाने सांगायचा नाही, तो अर्थ सांगितला व्यवहाराने. मग आचार्य काय सांगत आहे, जो सर्वज्ञ जीव आहे हॅलो.